मंत्रालयातल्या लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खासगी सचिवाला कार्यमुक्त करण्यात आलंय। याच प्रकरणात मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला जामीन मिळालाय। पाहूया। मंत्रालयातल्या लाचखोरी प्रकरणात झिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील झिरवाळांचा खासगी सचिव रामदास गाडेला कार्यमुक्त करण्यात आले। रामदास गाडेला मूळ आस्थापनेत परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले। रामदास गाडे पूर्वी पशुवैद्यकीय विभागात होते, तिथेच त्याला परत पाठवण्यात आले। दुसरीकडे लाचखोरी प्रकरणातला मंत्रालयातला लिपिक राजू ढेरिंगेला जामीन देण्यात आलाय। राजू ढेरिंगे हाच झिरवाळांच्या कार्यालयात लाचखोरीचं रॅकेट चालवत होता। अपिलासाठी आलेल्या सर्व मेडिकलवाल्यांसोबत व्यवहाराचं बोलणं करण्याची जबाबदारी ही ढेरिंगेवर होती। मंत्रालयातच कसा लाचखोरीचा अड्डा रंगला होता याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले होते। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयात क्लर्क ढेरिंगे आणि पीए रामदास गाडे यांनी पैसे घेण्यासाठी खास सांकेतिक चिन्ह तयार केली होती। म्हणजे जर अपीलसाठी आलेल्या मेडिकल चालकासमोर झिरवाळांचे पीए गाडेंनी एक उभी रेष मारली तर समजायचं की मेडिकल चालकाला 50,000 द्यावे लागतील। समजा गाडेंनी एक ऐवजी 2 रेषा मारल्या तर समजायचं की 1 लाख रुपये, आणि 2 ऐवजी 3 रेषा मारल्या तर याचा अर्थ 1.5 लाख रुपये। पैसे घेण्याची अशी सांकेतिक भाषा मंत्रालयात सुरू होती। मुख्यमंत्री साहेब निश्चित त्याची दखल यांनी घेतली असावी आणि ज्यांना अनेक वर्ष या मंत्रालयात झालेले त्या सर्वांना या मंत्रालयाच्या बाहेर जो पण काढत नाही तोपर्यंत ही जी काही लागलेली कीड आहे ही थांबणार नाही। म्हणून मला वाटतं या अधिवेशनावर त्या सगळ्या लाचखोर प्रकरणावर सुद्धा चर्चा होईल आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चर्चा होईल। म्हणून आता कठोर निर्णय घ्यायची भूमिका हे मुख्यमंत्री साहेब घेतील अशी निश्चित आम्हाला खात्री आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याला थारा नाही याचंच हे द्योतक आहे। कुणीही भ्रष्टाचारी असेल तो सरकारमधला असू द्या किंवा कुणी असू द्या त्याला शिक्षा होणार, त्याच्यावर कारवाई होणार। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता केला जातोय आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल।